आज आपण एक अशा टॉपिकवर विचार करणार आहोत, वचन ऐकणार आहोत की देव सगळं काही बदलणार आहे. खूप सारे लोक आहेत आज जे ख्रिस्ती लोक आहेत की प्रत्येकजण खूप वर्षापासून कुठल्या ना कुठल्या तरी प्रॉब्लेममध्ये आहे, दुःख सहन करत आहे. आणि जेव्हा खूप दिवस खूप वर्षापर्यंत आपण प्रॉब्लेममध्ये राहतो तेव्हा आमच्या मनामध्ये नेहमी एक असा विचार येतो की आता हे कधीच बदलणार नाही, आता हे मरेपर्यंत माझ्याबरोबर चालणार आणि मला आता असंच आयुष्य जगावं लागणार. जर तुम्ही तुमच्या प्रॉब्लेमसाठी जे पण आजार आहेत किंवा जी संकटं तुम्ही वर्षानुवर्ष सहन करत आहात आणि आज जर असा विचार करत असाल की काहीच बदलणार नाही, हे असंच चालू राहणार आहे, तर मग हे वचन तुमच्यासाठी आहे. आणि शेवटपर्यंत हे वचन ऐका आणि तुम्हाला खरोखर हे वचन हे वचन आवडलं तर नक्की लाईक करा आणि लोकांबरोबर ते शेअर करा आणि जरूर कमेंट करा आणि आम्हाला सांगा की हे वचन तुम्हाला कसं वाटलं. तर प्रियांनो, जेव्हा आम्हाला असं वाटतं की हे असंच चालत राहणार आहे, हे कधीच बदलणार नाही, आणि मग आम्ही निराश होतो, दुःखी होतो आणि त्या दुःखातनं जी दुःख आहेत ऑलरेडी ती दुःख तर असतातच, पण अजून की हे कधीच बदलणार नाही हे जे दुःख असतं ते अजून जास्त आम्हाला दुःखाकडे घेऊन जातं. आणि म्हणून प्रियांनो, आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक खुशखबर आहेत, जे देवावर विश्वास ठेवतात अशा लोकांसाठी, की या वचनाद्वारे आपण बघणार आहोत की जे काही आम्ही गमावलेलं आहे आत्तापर्यंत, देव, आमचा जो देव आहे ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो, ते आम्हाला सगळं परत देणार आहे, तो सगळं काही रिस्टोर करणार आहे. तर प्रॉब्लेम किंवा त्रासांना आमच्या जीवनातनं देव बाहेर काढत नाही. बरेचदा आम्हाला असं वाटतं की प्रभू, वर्षानुवर्षापासून मी प्रार्थना करत आहे त्या एकाच प्रॉब्लेमसाठी, त्यातनं तुम्हाला बाहेर काढ, पण तुम्हाला बाहेर नाही काढत. तर प्रियांनो, बरेचदा परमेश्वर आम्हाला त्या त्रासातनं, त्या संकटातनं किंवा त्या दुःखातनं बाहेर काढत नाही, परंतु जेव्हा तो काढत नाही तेव्हा त्याच्या मागे परमेश्वराची खूप मोठी योजना असते. आणि परमेश्वर जे काही तुमच्याबरोबर अन्याय झालेला आहे, जे काही तुमचं लुटलं गेलेलं आहे, जे काही तुम्ही गमावलेलं आहे, त्या वर्षामध्ये त्या गोष्टी तुम्हाला परत देऊ इच्छितो, परंतु त्यासाठी काही गोष्टी आम्ही केल्या पाहिजेत आणि त्याविषयी आज आम्ही बघणार आहोत. की जर खरोखर तुम्हाला दुःखातनं बाहेर यायचं आहे, तुम्हाला गेलेल्या सगळ्या गोष्टी, गमावलेल्या सगळ्या गोष्टींना जर तुम्हाला परत मिळवायचं आहे, तर आज या वचनातनं आपण शिकणार आहोत की त्या गोष्टी आम्ही कशा परत मिळवू. तर पहिली गोष्ट आज आम्हाला ही करायची आहे, जसं दाऊद राजा म्हणतो, स्तोत्रसंहिता 71, 20 आणि 21 या वचनामध्ये दाऊद राजा खूप सुंदर रीतीने आम्हाला सांगतो की तू आम्हाला बहुत व भारी संकटे भोगाव्यास लावली, तरी तू आमचे पुनरुज्जीवन करशील आणि पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील. तू माझे महत्त्व वाढीव आणि मजकडे वळून माझे सांत्वन कर. दाऊद राजा खूप मोठ्या संकटातनं जात आहे, त्रासातनं जात आहे, परंतु तो त्या त्रासांची कंप्लेंट करत नाही, त्या त्रासांविषयी बोलत नाही, परंतु तो म्हणतो की तू बहुत आणि भारी संकट भोगावयास लावली. खूप मोठी आणि भारी संकटातनं तू आम्हाला घेऊन गेलास, परंतु मला विश्वास आहे की तू माझं पुनरुज्जीवन करशील, तू मला पुन्हा एकदा त्यातनं बाहेर काढशील आणि पृथ्वीच्या अधोभागातून पुन्हा वर आणशील, तू माझे महत्त्व वाढवशील. प्रियांनो, इथे एक गोष्ट दाऊद राजा खूप स्पष्टपणे ही सांगतो की जेव्हा तुम्ही खूप मोठ्या संकटातनं जाता, भारी संकटातनं जाता, तेव्हा परमेश्वर तुमचं प्रमोशन तुम्हाला देऊ इच्छितो. आणि म्हणून तुमच्या जीवनामध्ये खूप मोठी संकटं, खूप मोठी प्रॉब्लेम्स असतात, तर ते प्रमोशन मिळेपर्यंत तुम्हाला विश्वासामध्ये वाढायचं असतं. आणि मग तो म्हणतो की तू माझ्याकडे बघून माझं सांत्वन कर, तो माझा सन्मान वाढवील आणि माझ्याकडे बघून मला शांती देईल. तर जेव्हा तुम्ही खूप वर्ष दुःखातनं जात आहात आणि खूप सारी संकटांचा तुम्ही सामना केलेला आहे, परंतु अशा वेळेस त्या गोष्टींविषयी दुःख न करता, जसं दाऊद राजा कबूल करतो की हां, मी संकटात आहे, मी प्रॉब्लेममध्ये आहे,
परंतु तू माझं पुनरुज्जीवन करशील, तू मला पुन्हा त्यातनं बाहेर काढशील आणि तू माझे महत्त्व वाढवशील आणि माझ्याकडे वळून तू माझं सांत्वन करशील आणि माझा सन्मान वाढवशील आणि मला शांती देशील. तर ह्या गोष्टी जेव्हा आम्ही कबूल करू मिळायच्या आधी, प्रियांनो, परमेश्वर आमचा विश्वास बघून त्या गोष्टी नक्कीच आमच्या जीवनामध्ये टाकेल. आणि म्हणून आज जे तुमचं डिप्रेशन आहे, आजार आहे, एकटेपण आहे, कमतरता आहे, तुटलेपण आहे, तुमचा या गोष्टी तुमचा शेवट नाही आहेत. आज ज्या पण गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आहेत, वर्षानुवर्ष जरी त्या असतील तरी तो तुमचा शेवट नाही आहे. आणि म्हणून प्रियांनो, लवकरच आमचा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडवून आणणार आहे, याच्यावर विश्वास ठेवा. जे आज तुमच्या नुकसानासाठी आहे असं तुम्हाला वाटतं, ते तुमच्या प्रमोशनसाठी आहे. आणि देव आत्तापर्यंत जे कष्ट, जे त्रास, जे काही तुम्ही सहन केलेलं आहे, ते तुमच्या प्रमोशनसाठी, तुमचा सन्मान वाढवण्यासाठी त्याचा उपयोग करणार आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून खचू नका, धीर सोडू नका. कारण जर खूप वर्षापासून तुम्ही संकटात आहात, प्रॉब्लेममध्ये आहात, तुम्ही खरंच खूप त्रास सहन करत आहात, तर परमेश्वराचं वचन तुम्हाला हे सांगतं, लवकरच तुमचं प्रमोशन परमेश्वर तुम्हाला देणार आहे. आणि याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये ज्या त्रासाच्या आहेत, त्याच गोष्टी तुमच्या जीवनामध्ये मोठा आनंद, मोठी ताकद आणि चांगली नाती पुन्हा एकदा घेऊन येणार आहेत. आणि म्हणून प्रियांनो, तुमच्या जीवनाची परिस्थिती बदलणार आहे हे मी नाही सांगत, परमेश्वर या वचनाद्वारे आज तुमच्याशी बोलत आहे की लवकरच तुमच्या जीवनाची परिस्थिती परमेश्वर बदलणार आहे. आणि तुमच्या शत्रूने ज्या गोष्टी तुम्हाला पाडण्यासाठी, नाश करण्यासाठी तयार केल्या होत्या, त्याच गोष्टी देव तुमच्या चांगल्यासाठी उपयोगात आणणार आहे की देवाचं प्रेम, सामर्थ्य आणि योजना आमच्या जीवनामध्ये दिसून यावी. खूप सारे लोक आहेत, आज खूप सारे माझे भाऊ बहीण आहेत जे हे वचन ऐकत आहेत. तुमच्याच नातेवाईकांनी तुम्हाला खाली खेचलं आहे, तुमच्याच नातेवाईकांनी तुम्हाला लुटलेलं आहे, धोका दिलेला आहे, तुमचे संपत्ती, तुमचे पैसे आज तुम्ही गमावले आहेत. तर आज परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे हे सांगत आहे की शत्रूने जे तुम्हाला खाली पाडण्यासाठी शत्रूने ज्या गोष्टी तुम्हाला खाली पाडण्यासाठी वापरल्या, त्याच गोष्टींचा वापर करून परमेश्वर पुन्हा एकदा तुम्हाला उंचावण्यासाठी आणि तुमचं चांगलं करण्यासाठी त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घेऊन येणार आहेत. आणि म्हणून योसेफ म्हणतो, योसेफानी खूप सारे त्याच्याच भावांनी त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. इश्माईल लोकांना त्यांनी त्याला विकलं. तो दुसऱ्या देशामध्ये जाऊन गुलाम म्हणून राहिला. खोट्या आरोपामध्ये त्याला तुरुंगामध्ये जावं लागलं. पण अशा गोष्टीमध्ये सुद्धा योसेफानं आपलं जे धैर्य आहे ते गमावलं नाही, आपला विश्वास गमावला नाही. आणि म्हणून जेव्हा त्याच्या भावांची त्याची भेट होते, तेव्हा योसेफ त्यांना खूप सुंदर गोष्ट सांगतो, तुम्ही माझे वाईट योजले, देवाची योजना बचावासाठी होती, मी की तेने करून बहुत लोकांचे प्राण वाचले. तर योसेफ त्यांना म्हणतो की तुम्ही माझ्या वाईटासाठी सगळ्या गोष्टी केल्या, पण परमेश्वराने त्याच गोष्टी माझ्या चांगल्यासाठी, फक्त माझ्या चांगल्यासाठी नाही परंतु लोकांच्या चांगल्यासाठी पण त्याचा उपयोग केला. तर प्रियांनो, जर लोकांनी तुम्हाला फसवलं आहे, दगा दिला आहे, धोका दिला आहे, काळजी करू नका. परमेश्वर त्याच गोष्टींचा उपयोग करून तुम्हाला प्रमोट करणार आहे आणि त्याच लोकांना तुमच्या पायाजवळ घेऊन येणार आहे. आणि त्यांनी जे वाईट योजले होतं ते तुमच्यासाठी परमेश्वर चांगल्यासाठी त्याचा उपयोग करणार आहे. तर जेव्हा पण संकट येतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रेटर इज कमिंग. चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये होणार आहेत. जर खरंच संकट आहेत, प्रॉब्लेम आहेत, त्रास आहे,
तर परमेश्वराचं वचन तुम्हाला सांगत आहे की खूप चांगल्या गोष्टी तुमची वाट बघत आहेत आणि त्या गोष्टी लवकरच तुमच्या जीवनामध्ये घडणार आहेत. देवाने तुम्हाला इथपर्यंत यासाठी नाही आणलं की आता तो मध्येच तुम्हाला सोडून देणार आहे. देव त्या संकटामध्ये, त्या त्रासामध्ये, त्या प्रॉब्लेममध्ये आजही तुमच्याबरोबर आहे. तुम्ही एकटे ते सहन करत नाही आहे, तुमचा देवसुद्धा तुमच्याबरोबर तो त्रास सहन करत आहे. आणि म्हणून तुमचे प्रॉब्लेम तुम्हाला तुमच्या डेस्टिनीपासून, तुमच्या प्रार्थनेच्या उत्तरापासून दूर करत नाहीत, तर अजून जवळ घेऊन जात आहेत. तर ह्या प्रॉब्लेमला धन्यवाद करा, कारण हे प्रॉब्लेम तुम्हाला देवामध्ये वाढवत आहेत, देवाच्या जवळ ठेवत आहेत, तुमच्या डेस्टिनीकडे घेऊन जात आहे. आणि लवकरच तुम्ही केलेल्या प्रार्थनांची उत्तरं परमेश्वर तुम्हाला देणार आहेत. आणि जे पण कष्ट, त्रास आम्ही आजपर्यंत सहन करत आहोत, वचन सांगते बघा, दुसऱ्या करंथीकराच्या पत्राचं 4 अध्यायाचं 17वं वचन इतकं सुंदर आहे आणि आज ते इतकं एनकरेजिंग आहे. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने या वचनाला अंडरलाईन केली पाहिजे आणि या वचनं आज आमच्या भिंतीवर असली पाहिजे, जी आम्हाला एक प्रकारे सांत्वना देत आहेत की दुसरा करंथी 4 अध्यायाचं 17व्या वचनामध्ये परमेश्वरांनी आम्हाला सांगितलेलं आहे, कारण आम्हावर येणारे क्षणिक व अल्प संकट हे आम्हासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करत आहेत. एका शब्दामध्ये इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. परमेश्वराचं वचन सांगतं की आज जे काही तुम्ही त्रास सहन करत आहात, आम्हावर येणारे क्षणिक व अल्प संकट, हे जे संकट आहे, पहिली गोष्ट तर आहे क्षणिक आहे, थोड्या दिवसांसाठी आहे, अल्प आहे, छोटं आहे आणि ते आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात, हे जे क्षणिक आणि छोटं संकट आहे, हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात देवाच्या हिशोबाने जर ते अत्यंत मोठं प्रमाण असेल, तर प्रियानो आमच्या तर ते कल्पनेच्या बाहेरचं असेल. अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करत आहे. जर तुम्ही संकटातून जात आहात, क्लेशातनं जात आहात, त्रासातनं जात आहात आणि खूप दिवसातनं जरी जात आहात, तरी परमेश्वराचं वचन आज तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सांगत आहे, हे क्षणिक आणि अल्प संकट आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात अनंतकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते. आणि संकट काय आहे? क्षणिक आहेत, छोटी आहेत आणि गौरव जो मिळणार आहे त्याच्या बदल्यामध्ये तो अनंतकालिकासाठी आहे, तो सार्वकालिकासाठी आहे. आणि म्हणून आज आमचा त्रास, आमचं दुःख व्यर्थ जाणार नाहीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, परमेश्वरासाठी किंवा परमेश्वरामध्ये सहन केलेली कुठलीच गोष्ट व्यर्थ किंवा वाया जात नाही. ते आमच्यासाठी प्रमोशन, गौरव, फेवर, आमच्या डेस्टिनीच्या अजून जवळ घेऊन जाण्यासाठी आम्हाला मदत आणि सहाय्यता करते. आणि म्हणून प्रियांनो, दाऊद राजाचे जर उदाहरण घेऊ, त्याने आपल्या जीवनामध्ये खूप दुःख सहन केली. दाऊद राजाला त्याच्याच म्हणजे जो शाऊल राजा होता त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, दाऊद राजाला त्याच्याच मुलांनी मारण्याचा प्रयत्न केला. बहुतांश जे राजा बनल्यानंतरचं जे दाऊद राजाचं जे जीवन होतं ते कडी कपाऱ्यामध्ये, जंगलामध्ये भटकण्यामध्ये गेलं आणि खूपदा तर त्यांनी मृत्यूचा सामना केला, परंतु तो कधीही निराश झाला नाही. देवाच्या वचनांनी त्याला नेहमी एनकरेज केलं. तो जेव्हा संकटात होता, प्रॉब्लेममध्ये होता, तो लोकांकडे गेला नाही. त्याने लोकांकडे जाऊन आपलं दुःख व्यक्त केलं नाही, लोकांकडे जाऊन तो रडत बसला नाही, तो कंप्लेंट करत बसला नाही. परंतु जेव्हा पण निराशा आली, जेव्हा पण दुःख आलं, जेव्हा पण त्रास आला, तो परमेश्वराकडे आला. जे काही त्याचं दुःख होतं त्यांनी परमेश्वराकडे आपलं हृदय रिक्त केलं. आणि प्रत्येक वेळी, हे बायबल साक्षी आहे, जेव्हा पण दाऊद राजा परमेश्वराकडे आला, दाऊद राजाची परमेश्वराने मृत्यूमधून सुद्धा सुटका केली. आणि म्हणून प्रियांनो,
हा दाऊद राजा असं म्हणतो की दुःख माझ्यासाठी मान सन्मान घेऊन येईल, तो हे कबूल करतो. दुःख माझ्यासाठी शेवट घेऊन येईल हे कबूल करत नाही. दुःख माझ्यासाठी मृत्यू घेऊन येईल हे कबूल करत नाही. दुःख माझ्यासाठी नाश घेऊन येईल हे कबूल करत नाही. परंतु तो म्हणतो की हे दुःख माझ्या मान सन्मानासाठी आहे, माझ्या प्रमोशनसाठी आहे. आणि मग त्या कठीण परिस्थितीमध्ये तो कंप्लेंट करत नाही, तो लोकांना दोष देत नाही, परंतु नेहमी परमेश्वराचा धन्यवाद करतो. आणि म्हणून जेव्हा पण संकटामध्ये दाऊद राजाकडनं एक गोष्ट, खूप मोठी चांगली गोष्ट शिकण्याची आहे प्रियांनो, की संकटामध्ये दाऊद राजा कसं वागत होता. तर एक थोडं साठी मी तुम्हाला सांगत आहे. स्तोत्रसंहिता 18व्या अध्यायाचं 2 आणि 3 वचन. दाऊद राजा काय म्हणतो बघा. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे, त्याचा आश्रय मी करतो. तो माझे कवच, माझा तारणशृंग, माझा उंच बुरुज आहे. देवाला दाऊद राजासारखी उपमा कुणीच दिली नाही. बघा तो काय म्हणतो की म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी की तो माझा दुर्ग आहे, गड आहे, मला सोडवणारा आहे, माझा देव माझ्या जवळ आहे, मी त्याचा आश्रय करतो, तो माझं कवच आहे, मला प्रोटेक्ट करणारा आहे, तारणशृंग आहे, माझा उंच बुरुज आहे, स्तुतिपात्र परमेश्वराचा मी धावा करतो, तेव्हा शत्रूपासून तो माझा बचाव करतो. तर संकटामध्ये, प्रॉब्लेममध्ये हा नेहमी परमेश्वराला अशा नावाने हाक मारतो आणि त्या नावासहित परमेश्वर त्याच्या मदतीला धावून येतो. आणि त्या नावाला खरा करणारा परमेश्वर खरोखर त्या दाऊद राजाला प्रत्येक संकट आणि प्रॉब्लेममधनं सोडवतो. तर नेहमी वाईट परिस्थितीबद्दल बोलत राहणार की देवाने देऊ केलेल्या रिस्टोरेशनचा किंवा देवाने देऊ केलेल्या तारणाचा, देवाने देऊ केलेल्या मदतीबद्दल बोलणार. आणि देवाने जो आदर आणि सन्मान आमच्या विश्वासासाठी तो आम्हाला देतो त्याच्याबद्दल बोलणार. हे आमच्या हातात आहेत. खूप सारे लोक आहेत या ख्रिस्ती ख्रिस्तामधली सुद्धा बरेचशी अशी लोक आहेत की नेहमी प्रॉब्लेममध्ये बोलत राहतात, नेहमी प्रॉब्लेमबद्दल बोलत राहतात. प्रॉब्लेम किती मोठा आहे, प्रॉब्लेम किती दिवसापासून आहे, किती कठीण आहे, किती माझ्यासाठी त्यातनं बाहेर पडणं असंभव आहे. मी प्रार्थना करतो, मी उपास करतो, मी वचन वाचतो, मी चर्चला जातो, पण देव काय मला यातनं सोडवत नाही. खूपदा ख्रिस्ती लोकंसुद्धा एक गोष्ट चुकीची करतात आणि ते म्हणजे प्रॉब्लेम किती मोठा आहे हे लोकांना समजून सांगतात, प्रॉब्लेम किती कठीण आहे हे देवाला समजून सांगतात. त्यापेक्षा जर दाऊद राजाची जी एक परमेश्वराला साकडं घालण्याची जी पद्धत आहे ती शिकून घ्या. त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर माझ्यासाठी काय करू शकतो हे दाऊद राजा परमेश्वराला सांगतो. आणि एक्झॅक्टली दाऊद राजाच्या प्रार्थनेच्या अनुसार देव त्याचं उत्तर देतं. तर प्रियांनो, आज कठीण परिस्थितीमध्ये कबूल करा की काहीतरी चांगलं होणार आहे. माझा ब्रेक थ्रू येणार आहे. ग्रेटर इज कमिंग. चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये घडणार आहेत हे कबूल करा. तुमची मेडिकल रिपोर्ट चांगली नाही आहे, तुमचा मेडिकल रिपोर्ट चांगला नाही आहे हा विचार करू नका. तो आजार किती सिरियस आहे हा विचार करू नका. परंतु असा विचार करा की देवाने तुम्हाला चांगलं आरोग्य देऊन तुमच्या आयुष्याची दोरी वाढवलेली आहे. कबूल ते करा. इतक्या दिवस तुम्ही आजाराला खूप मोठं केलं ना की आजार 3rd स्टेजचा कॅन्सर आहे, ऑपरेशन पण करू शकत नाही, किमो पण देऊ शकत नाही, डॉक्टरनी सांगितलं की आता आम्ही काहीच करू शकत नाही. जर असं असेल तर मग हे कबूल करा की देवाने मला चांगलं आरोग्य दिलेलं आहे, देवाने माझ्या आयुष्याची दोरी अजून बळकट केलेली आहे, मला दीर्घायुष्य दिलेलं आहे
आता तो आजार किती मोठा आहे हे बोलत बसू नका, परंतु परमेश्वर आमच्यासाठी काय करू शकतो हे कबूल करायला लागा. डिप्रेशन, टेन्शन, कर्ज, तुटलेली नाती कबूल करत बसू नका. आणि जर असतील तर अंधकाराच्या प्रत्येक शक्तीपासून परमेश्वराने माझी सुटका केलेली आहे. हे सगळं टेन्शन गेलेलं आहे, डिप्रेशन गेलेलं आहे, कर्ज संपलेली आहेत, नवीन नाती चांगली बनलेली आहेत. या गोष्टींवर फोकस करा आणि त्या गोष्टी कबूल करा. आणि म्हणून प्रियांनो, नेहमी कबूल करा की माझे चांगले दिवस येणार आहेत, माझे चांगले दिवस येणार आहेत. आणि मग वाईट परिस्थितीमध्ये तुमचा ॲटिट्यूड कसा आहे यावर अवलंबून असतं की तुम्ही त्या वाईट परिस्थितीतून विजयाने बाहेर येणार की तिथेच राहणार. वाईट परिस्थितीमध्ये तुम्ही काय कबूल करता, तुमचा त्या परिस्थितीकडे बघण्याचा ॲटिट्यूड कसा असतो. बघा, जगाची गोष्ट सोडून द्या, जसं जगसुद्धा म्हणतं की जरी प्रॉब्लेम असेल तरी ऑल इज वेल, ऑल इज वेल, ऑल इज वेल. ते स्वतःला सांगत असतात की काही बिघडलेलं नाही, सगळं चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, आणि ते बाहेर निघतात. मग जर ते तसे बाहेर निघत असतील तर जर आमचा देव त्या परिस्थितीमधनं बाहेर काढणारा देव जर आम्हाला आमच्या त्या परिस्थितीमध्ये आमच्याबरोबर असेल तर तो हे ऐकू इच्छितो त्या परिस्थितीमध्ये की माझं लेकरू त्या परिस्थितीमध्ये काय कबूल करत आहे. इस्रायली लोकांसारखं 40 वर्ष कंप्लेंट करत आहे, कुरकुर करतायत देवाच्या विरुद्ध, मोशेच्या विरुद्ध, आरोनच्या विरुद्ध, की ते हे कबूल करतायत दाऊद राजासारखं की तू माझं तारण आहे, तू माझा गड आहे, तू माझा तारण शृंग आहे, तू माझा मदत करणारा आहेस, तू मला नक्की वाचवशील. काय कबूल करतो आज त्याच्यावर तुम्ही त्यातनं बाहेर पडणार की तिथेच अटकून राहणार हे तुम्ही कबूल केलेल्या शब्दांवर डिपेंड करतं. आणि म्हणून पौलुस म्हणतो क्लेश, त्रास हे क्षणिक आहेत, परमनंटली राहण्यासाठी आलेले नाही आहेत. तो काय म्हणतो, क्षणिक आणि अल्प, छोटे आणि थोड्या दिवसासाठी असलेले हे त्रास हा एक सीझन आहे प्रियांनो. हा सीझन बदलणार आहे. जसं उन्हाळा आता खूप असह्य आहे पण पावसाळा येणार आहे. आज आम्ही पावसाळ्याची वाट बघत आहोत. सगळे लोक हे कबूल करतात एकदा पाऊस पडायला लागला की गरमी जाईल आणि चांगलं वातावरण होईल. आज जर गरमीचा सीझन आहे तर आम्ही पावसाळ्याची वाट बघत आहोत, पावसाळ्यानंतर आम्ही हिवाळ्याची वाट बघतो. तर प्रियांनो, आज जे तुमच्या जीवनात जो तुमचा सीझन आहे संकटाचा, त्रासाचा, प्रॉब्लेमचा, मग त्या सीझनमध्ये तुम्ही काय हे कबूल करत नाही की हा पण सीझन आहे, हा पण निघून जाईल आणि चांगला वसंत ऋतू माझ्या जीवनामध्ये येईल. हे वादळ आहे आणि वादळ कधीच राहत नाही, वादळ जाण्यासाठीच येतं. तर प्रियांनो, आज तुमच्या जीवनाची जी परिस्थिती आहे त्या वादळासमान आहे. त्या वादळामध्ये शांत राहून देवाची वचनं कबूल करून विश्वास योग्य राहायचं की ते वादळ किती मोठं आहे, ते किती नुकसान करेल, ते किती भयावह आहे याबद्दल बोला, तुमच्यावर डिपेंड करतं. आणि म्हणून जे ॲडिक्शन्स आहेत, व्यसनाधीनता आहेत, कर्ज आहेत, आजार आहे, कमी घटी आहे, नेहमी राहायला आलेली नाही. परमेश्वर कुणालाच एकाच परिस्थितीमध्ये ठेवत नाही. परमेश्वर नेहमी परिस्थिती बदलतो. आणि म्हणून प्रियांनो, ख्रिस्ती लोकांसाठी तर एक खुशखबर आहे की परमेश्वर नेहमी त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना विश्वासाच्या अनुसार प्रतिफल देतो. आणि म्हणून विश्वासी लोकांच्या जीवनामध्ये दुःख येणार, असं दुःख होणार नाही, दुःख येणार नाही असं कधी होणारच नाही. ख्रिस्ती लोकांच्या, विश्वासी लोकांच्या जीवनामध्ये दुःख येणार, पण वचन सांगते या जगामध्ये तुम्हाला क्लेश होईल, त्रास होईल, परंतु धीर धरा. येशू म्हणतो मी जगाला जिंकलेलं आहे. सगळे त्रास, संकट, प्रॉब्लेम याच्या पलीकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. आणि म्हणून प्रियांनो, दुःख परमनंट नाही आहे, हा सीझन बदलणार आहे. आणि म्हणून कुठलीही परिस्थिती तशीच राहत नाही, ती बदलते. आमच्याकडे परिस्थितीला बदलणारा आमचा परमेश्वर आमच्या बरोबर आहे, हे कधी विसरू नका. जितकी तुमची परिस्थिती वाईट आहे ही रियालिटी आहे, त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठी रियालिटी, सत्य हे आहे की तुमचा परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. आणि म्हणून दुःखाला आनंदात बदलणारा, आजाराला आरोग्यात बदलणारा, डिप्रेशनला शांतीमध्ये बदलणारा, मृत्यूला
जीवनामध्ये बदलणारा तुमचा परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, हे कधीही विसरू नका. देवाने चांगले काम आमच्यामध्ये राहून जे सुरू केलेलं आहे ते तो येईपर्यंत पूर्ण करणार आहे. देव आम्हाला मधल्यामध्ये सोडून देणार नाही. आणि म्हणून देवाकडून प्रार्थनेचे उत्तर मिळवण्यासाठी विश्वास योग्य बनून राहा आणि देवामध्ये राहा, विश्वासामध्ये राहा. आणि म्हणून एक खूप सुंदर वचन आहे, जर आम्हाला आमच्या सगळ्या प्रार्थनेची उत्तरं पाहिजे असतील तर एक 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 परमेश्वरांनी एक आम्हाला गुप्त गोष्ट सांगितलेली आहे आणि तीही आहे योहानकृत शुभवर्तमानाच्या 15व्या अध्यायाचं 7वं वचन सांगतं, तुम्ही माझ्यामध्ये राहिला व माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा, म्हणजे मी तुम्हास प्राप्त होईल. देव आमच्यामध्ये आणि आम्ही देवामध्ये आणि देवाची वचनं आम्हामध्ये. याचा अर्थ असा आहे प्रियांनो, की वचनं फक्त ऐकण्यासाठी नाही आहेत, वचनं फक्त वाचण्यासाठी नाही आहेत, तर वचनं आतमध्ये घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवून त्याच्याप्रमाणे जगण्यासाठी आहेत. आणि जो पण व्यक्ती परमेश्वरामध्ये असतो आत्म्याद्वारे, किंवा आत्मा आमच्यामध्ये असतो, परमेश्वराची वचनं जेव्हा आमच्यामध्ये असतात, विश्वास आमचा देवावर असतो, त्यावेळेस प्रियांनो जे काही आम्ही मागतो ते परमेश्वर आम्हाला देतो. तर आत्मिकदृष्ट्या जेव्हा देव आम्हाला उंचावर घेऊन जातो ना, त्यावेळेस परीक्षांमधनं जावं लागतं. आणि प्रत्येक परीक्षेनंतर प्रमोशन आहे. प्रत्येक परीक्षा पास झाल्यानंतर जसं तुम्हाला पुढची ग्रेड मिळते, तसं प्रत्येक संकटामध्ये जेव्हा वचनाद्वारे आम्ही मात करतो, तेव्हा प्रियांनो आमच्या त्या परीक्षेनंतर परमेश्वराने खूप मोठं प्रमोशन आमच्यासाठी ठेवलेलं असतं. आणि म्हणून जेव्हा परिस्थिती आणि लोक बोलतात की काही नाही होणार, काही बदलणार नाही, असंच राहणार आहे, तेव्हा त्यांना सांगा, माझा परमेश्वर मृत्यूमध्ये जीवन टाकणारा परमेश्वर आहे आणि ज्या गोष्टी नाही त्याला उत्पन्न करणारा परमेश्वर आहे. तर जेव्हा तुम्ही स्वतःला सुद्धा तुम्हाला असं वाटतं की काहीच बदलणार नाही, काहीच होणार नाही, माझं काहीच होऊ शकत नाही, असंच राहणार, तेव्हा स्वतःलाच सांगा की आमचा परमेश्वर ज्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला आहे तो असा तसा परमेश्वर नाही आहे, तो जीवन बदलणारा परमेश्वर आहे, बदलणारा परमेश्वर आहे, आमची डेस्टिनी बदलणारा परमेश्वर आहे. तर प्रियांनो, आज आमची जी परिस्थिती आहे, जर तो मृत्यूमध्ये जीवन टाकू शकतो आणि ज्या गोष्टी उत्पन्न, जर आम्ही आमच्या भूमंडळाकडे बघतो, जे चंद्र तारे गॅलेक्सीज परमेश्वराने बनवल्यात, त्याच्या पेक्षा आज आमची परिस्थिती काय मोठी असणार आहे. जर एवढ्या मोठ्या गोष्टी परमेश्वर बनवून त्यांना त्यांना तो वचनाद्वारे स्थिर करू शकतो, तर आज आमची परिस्थिती त्या परमेश्वराच्या समोर किती कठीण असेल. आणि म्हणून 1 पत्रस 5:10 परमेश्वराचं वचन सांगतो, खूप सुंदर वचन आहे. आज आपण खरोखर या वचनाद्वारे परमेश्वर आमची भेट घेत आहे आणि परमेश्वर आम्हाला अशा अद्भुत गोष्टी या वचनामध्ये सांगत आहे. पहिला पेत्राचं 5व्या अध्यायाचं 10वं वचन, तुम्ही थोडा वेळ दुःख सोसल्यावर आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले, तो सर्व कृपेचा देव स्वतः तुम्हास पूर्ण दृढ व सबळ बनवेल. इथं लिहिलं, तुम्ही थोडा वेळ दुःख सहन केल्यानंतर, थोडा वेळ दुःख सहन केल्यानंतर तुमच्यासाठी एक खूप मोठा आशीर्वाद देवाने ठेवलेला आहे की आपल्या सार्वकालिक गौरवात यावे म्हणून परमेश्वराबरोबर त्या सार्वकालिकाच्या गौरवामध्ये आम्हाला प्रवेश करतो, ज्याने ख्रिस्तामध्ये तुम्हास पाचारण केले. आम्ही देवाला निवडले नाही, देवाने आम्हाला निवडलेले आहे, पाचारण केले आहे. तो सर्व कृपेचा देव तुम्हास पूर्ण दृढ व सबळ करीन. तर हे जे वचन आहे प्रियांनो, की ज्या देवाने आम्हाला निवडलेलं आहे, नियुक्त केलेलं आहे, थोडा वेळ दुःख सहन केल्यानंतर तो आम्हाला सार्वकालिकाचं गौरव देणार आहे आणि तोच कृपेचा देव आम्हाला
पूर्णत्व देणार आहे, दृढ करणार आहे आणि सबळ करणार आहे. फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे देवामध्ये, विश्वासामध्ये बनून राहायचं आहे. आणि म्हणून परीक्षेत आपण दुःखासाठी आहात तरी, जरी आज आमच्या जीवनामध्ये दुःख जरी असतील तरी ती दुःख आमच्या सहनशक्तीच्या बाहेर देवाने दिलेली नाही. जरी आज आम्ही परीक्षेत आहोत, जरी आम्ही आज दुःखामध्ये आहोत, तर वचन हे सांगतं की तुझ्या सहनशक्तीच्या बाहेर मी तुला परीक्षेत टाकणार नाही. आणि जरी तू परीक्षेत असशील तरी त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग परमेश्वर आम्हाला दाखवतो. आणि म्हणून जर आमचा परमेश्वर आमच्याबरोबर आहे तर आमच्या विरोधी कोण आहे? आमचं आज कोणीही काहीही बिघडवू शकत नाही, कारण देवांचा देव, राजांचा राजा आज आमच्याबरोबर आहे. आणि म्हणून प्रियांनो, घाबरण्याचं काहीही कारण नाही आणि परमेश्वर आमच्या सगळ्या शत्रूंपासून आमचा बचाव करेल. असे खूप सारे लोक आहेत, आज खूप सारे ख्रिस्ती बंधू भगिनी आहेत की ज्यांच्या विरुद्ध उगीचच लोक उठलेले आहेत. कट, कारस्थानं, धोका, सताव, या सगळ्या गोष्टींचा आज आम्ही सामना करतो. उगीचच काही कारण नाही आहे, आम्ही काहीच कुणाविरुद्ध केलेलं नाही आहे, तरीसुद्धा जर उगीचच शत्रू आमच्या विरुद्ध उभा असेल तर परमेश्वर आम्हाला सांगतो की त्या सगळ्या शत्रूंपासून परमेश्वर आमचा बचाव करेल. आणि एक दिवस असा येईल की अचानक आजार निघून जाईल, अचानक चांगली नोकरी लागेल, अचानक तुमची लेकरं त्या व्यसनाधीनतातनं बाहेर येतील, अचानक तुमचं कुटुंब चर्चमध्ये यायला लागेल, अचानक सगळे श्राप निघून जातील, सगळे कमी घटी निघून जाईल, सगळी कर्ज निघून जातील. कारण प्रियांनो, तुम्ही परमेश्वरामध्ये दृढ राहिला, धीराने तुम्ही दुःख सहन केलं, म्हणून परमेश्वर एका मिनिटामध्ये, फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तुमची सगळी दुःख घेऊन जाईल आणि तुम्हाला प्रमोट करेल. आणि जर आज आम्ही कुरकुर करण्यापेक्षा किंवा कुरकुर करण्याऐवजी धन्यवाद केला, चिंता करण्याऐवजी जर प्रार्थना केली, त्रासामध्ये पण आनंद केला, तर दुःखामध्ये पण जर आम्ही आराधना केली, तर तुमचा परमेश्वर तुमच्यासाठी एक खूप मोठी गोष्ट करणार आहे. तयार राहा. परमेश्वर तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेममधनं फक्त तुम्हाला बाहेरच काढणार नाही, तर तुम्हाला प्रमोट पण करणार आहे. तर प्रियांनो, आजार जरी मरणापर्यंत पोहोचवणारा होता तरी देव तुम्हाला ठीक करेल, तुम्हाला मरणाच्या दारातनं परत घेऊन येईल. खूप मोठी स्वप्न बघितली असतील, परमेश्वर तुमची स्वप्न पूर्ण करेल. शत्रूला वाटेल की तो तुम्हाला मागे ओढत आहे, पण परमेश्वराच्या लेकरांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, उगीचच निर्माण झालेले शत्रू जर तुमचे पाय खेचत असतील, तुम्हाला पाठीमागे ओढत असतील, तर मग एक गोष्ट लक्षात ठेवा, धनुष्यामधनं सुटणारा बाण पुढे जाण्याच्या आधी मागे खेचला जातो, आणि जेव्हा तो मागे खेचला जातो तेव्हा तो दुप्पट नाही 100 पट वेगाने पुढे जातो. आज तुमच्या शत्रूने जे काही तुम्हाला पाठीमागं खेचण्यासाठी केलेलं आहे, परमेश्वर त्याच्या 100 पट स्पीडनी तुम्हाला तुमच्या लक्ष्याकडे घेऊन जात आहे. आणि म्हणून जरी शत्रूने पाय खेचले तरी काळजी करू नका, तुमचा देव तुमच्यासाठी तुमचं स्पीड वाढवणारा आणि तुम्हाला त्या लक्ष्यापर्यंत पोहोचवणारा परमेश्वर तुमच्याबरोबर आहे. आणि म्हणून त्याला वाटलं की तो शत्रूला वाटतं की आम्ही पुढे जाऊ नये, की तो आम्हाला पुढे जाऊच देणार नाही, परंतु त्या शत्रूने तुम्हाला मागे खेचून तुमची मदतच केलेली आहे, कारण आता परमेश्वर आम्हाला प्रमोट करणार आहे. म्हणून दुःख, त्रास एक योजना आहे देवाची तुमच्यासाठी, तुम्हाला प्रमोशनपर्यंत, तुम्हाला तुमच्या टार्गेटपर्यंत घेऊन जाण्याची. आणि म्हणून त्या दुःखामध्ये पण आनंद करण्याची वेळ आलेली आहे. दुःख करत रडत बसू नका. लोकांनी आम्हाला मागे खेचलं, लोकांनी नुकसान केलं, लोकांनी लुटलं, लोकांनी हे केलं, लोकांना जास्त महत्त्व देत बसू नका, कारण त्याच गोष्टी योसेफासारख्या परमेश्वर तुमच्या प्रमोशनसाठी वापरणार आहे. आणि म्हणून काळजी करू नका, चिंता करू नका, निराश होऊ नका, हताश होऊ नका. तुम्ही जे बनणार आहात त्यासाठी आजचे कष्ट, आजचे दुःख, आजचा त्रास तुम्हाला सहन करावाच लागेल. आणि हे सगळं गरजेचं आहे, कारण याच्यातूनच प्रमोशनची जी सीडी आहे, परमेश्वरची जी
स्टेप्स आहेत, तुम्ही वरती चढत आहात. आणि म्हणून चांगले नाही वाटत दुःखात राहायला. कुणालाच चांगलं वाटत नाही दुःखामध्ये राहायला, कष्टामध्ये राहायला, रडत राहायला. परंतु स्वतःला सांगा, आता लवकरच हे सगळं बदलणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, 1 शमूएल 30मध्ये कहाणी अशी आहे की दाऊद राजा फलिस्ती लोकांबरोबर जातो, पण ते फलिस्ती लोक दाऊद राजाला पुन्हा एकदा पाठीमागे पाठवून देतात, कारण काही लोक दाऊद राजाच्या विरुद्ध असतात. आणि दाऊद राजा जेव्हा आपल्या लोकांना घेऊन परत येतो सिकलाग या शहरामध्ये, तेव्हा बघतो की ते पूर्ण शहर जाळून टाकलेलं होतं. आणि दाऊद राजा आणि त्याच्याबरोबरच्या सगळ्या लोकांचे जे कुटुंब आहेत, स्त्रिया, मुलं, सगळ्यांना घेऊन ते अमेलेकी लोक निघून गेलेले होते. शहर जाळलेलं होतं, सगळी संपत्ती त्या लोकांनी लुटून नेली होती. आणि जेव्हा दाऊद राजा परत येतो आणि जेव्हा हे लोक जी होती, त्याच्याबरोबरची जी लोक आहेत, ती बघतात की शहर जाळलेलं आहे, सगळी संपत्ती लुटलेली आहे आणि त्यांच्या सगळ्या नातेवाईकांना अमेरिकी लोक घेऊन गेलेले आहेत. तेव्हा ते खूप रडतात, एवढं रडतात की त्यांना रडून रडून थकतात. आणि मग ते थकून झाल्यानंतर त्यांना कळतं की हे सगळं दाऊद राजामुळे झालं आहे. आणि मग दाऊद राजाला ते दगडांनी मारण्याचा प्रयत्न करतात. पण अशा वेळी दाऊद राजा जेव्हा मरण त्याच्या समोर आहे, त्याचीच लोक त्याच्या विरुद्ध उभी राहिलेली आहे, त्याचं पण कुटुंब अमेरिकी लोकांनी घेऊन गेलेलं आहे. आणि एवढ्या सगळ्या त्रासामध्ये दाऊद राजा निराश होत नाही, परंतु दाऊद राजा देवाकडे येतो आणि देवामध्ये स्वतःची एनकरेजमेंट शोधतो. देवाकडे येऊन तो देवाकडे प्रार्थना करतो. तो रडत बसत नाही, तो परिस्थितीला शरण जात नाही, परंतु देवाकडे येऊन देवाकडे मदत मागतो. देवामध्ये तो एनकरेजमेंट शोधतो आणि मग देवालाच विचारतो की मी अमेरिकी लोकांच्या मागे जाऊ की नको. आणि देव म्हणतो जा. तेव्हा तो जातो. जे काही लुटलेलं होतं त्याच्या कितीतरी पटीने तो घेऊन येतो, अमेरिकी लोकांना मारून टाकतो. आणि जे काही त्याचे लोकांना पण त्यांनी बंदी बनवलेलं असतं त्या सगळ्यांना तो घेऊन येतो. तर प्रियांनो, यावेळेस जर दाऊद राजा स्वतःशीच हारला असता, स्वतःच्या लोकांशीच हारला असता, तर कदाचित तिथं त्याचं आयुष्य संपलं असतं. परंतु तो हारला नाही. तो आपल्या परमेश्वराकडे आला. आपल्या परमेश्वराकडनं त्यांनी सहायता मागितली आणि मग देवाने पण त्याची सहायता केली. आणि खरोखर दाऊद राजाला त्या कठीण परिस्थितीमधून त्याने बाहेर काढलं. तर प्रियांनो, खूप सारे आम्हाला बायबलमध्ये अशी उदाहरणं आहेत की आम्ही केला नाही एवढा त्रास त्या लोकांनी सहन केला, परंतु त्या प्रत्येक त्रासातनं ते लोक बाहेर आले. म्हणून दाऊद राजा म्हणतो, आपला देव परमेश्वर याजवर भिस्त ठेवून तो खंबीर राहिला. देवावर विश्वास ठेवून दाऊद राजा खंबीर राहिला. देवाकडनं त्यांनी त्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे याची विचारलं की मी काय करू. आणि देवाने जसं सांगितलं तेव्हा त्यांनी केलं. तेव्हा देवाने त्यांनी गमावलेलं सगळं परत दिलं, परत रिस्टोअर केलं. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्हाला कुरकुर करण्याऐवजी, निराश होण्याऐवजी देवाकडे आलं पाहिजे, देवाचे आभार मानले पाहिजे. देवाची त्या गोष्टींबद्दल आम्हाला काय सूचना आहे, आम्ही काय केलं पाहिजे असं देवाला वाटतं, हे देवाला विचारलं पाहिजे. आणि म्हणून जर खूपदा प्रोत्साहन द्यायला जर कोणी नसेल, नातेवाईक आम्हाला सोडून गेलेले असतील किंवा नातेवाईकांना दुःखच कळत नसेल, मित्रपरिवार दूर असेल किंवा इव्हन जे चर्चचे जे आगवे आहेत, पास्टर आहेत, ते त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नसेल, ते व्यवस्थित सांगू शकत नसतील, तर प्रियांनो, आपल्या देवाकडे या. आणि जसं आयुबानी केलं. आयुबाने पण जेव्हा त्याचं सगळं काही लुटलं गेलं तेव्हा कुरकुर केली नाही, कंप्लेंट केली नाही, देवाला दोष दिला नाही, देवाला श्राप दिला नाही, परंतु तो हे म्हटला की देवाने दिलं, देवाने घेतलं, यात माझं काही गेलं नाही. मी नग्न या जगामध्ये आलं होतं, नग्नच इथून जाईल, देवाचा धन्यवाद असो. आणि त्यांनी देवाला दंडवत केला, देवाची आराधना केली. दाऊद राजाचं पण सगळं लुटलं गेलं होतं, दाऊद राजाच्या समोर मृत्यू होता, परंतु त्यांनी धीर धरला, देवाकडे आला आणि प्रियानो, देवाने त्याला मदत केली. आणि म्हणून
आज आम्हाला पण म्हटलं पाहिजे, देवा वाईट परिस्थितीमुळे, आजारामुळे, कर्जामुळे, शत्रूमुळे मी निराश होणार नाही, डिप्रेशनमध्ये जाणार नाही, कटुता माझ्यामध्ये मी येऊन देणार नाही, परंतु हेच कबूल करणार की देवाने सगळ्या गोष्टी माझ्या भल्यासाठी उत्पन्न केल्या. इवन दुःख, कष्ट, आजार, कर्ज, लोकांनी सोडून देणं, धोका होणं, या प्रत्येक गोष्टी परमेश्वरांनी माझ्या भल्यासाठी, माझ्या चांगल्यासाठी उत्पन्न केलेल्या आहेत. आणि म्हणून तुमचा विश्वास कार्यात दाखवा, तर देव तुमच्या पुढे जाऊन तुमचे युद्ध लढेल आणि तुमची प्रत्येक परिस्थिती बदलेल, तुमच्या योग्य ती परिस्थिती करेल. आणि म्हणून अजूनही वेळ निघून गेलेली नाही आहे. आजही तुम्ही कबूल करू शकता, माझे चांगले दिवस येणार आहेत, देव माझ्यासाठी काहीतरी चांगलं करणार आहेत. आणि म्हणून प्रियांनो, दाऊद राजा सारखं देवाकडे या, विचारा मी या परिस्थितीत काय करू. वचनाद्वारे, आत्म्याद्वारे देव तुमच्याशी बोलेल आणि जे काही करायचं आहे ते तुम्हाला सांगेल. आणि म्हणून देवा सांगत आहे, जे काही तुम्ही गमावलं आहे, स्वास्थ्य, शांती, नोकरी, नाती, देव तुम्हाला परत देणार आहे. देवाने तुमच्यावर झालेला अन्याय पण बघितलेला आहे. तुम्हाला किती वाईट रीतीने तुमच्याशी वागलं गेलं ते पण त्यांनी बघितलेलं आहे. तुम्हाला लुटलं गेलं हे पण तुम्हाला बघितलं आहे. तर देव तुमच्या अपमानाचा बदला स्वतः घेईल. तुम्ही त्यांना माफ करा आणि जे काही तुम्ही गमावलं आहे, आज पुन्हा एकदा देव सांगत आहे, देव तुम्हाला परत देईल. आणि म्हणून प्रियांनो, पैसा, प्रॉपर्टी, स्वास्थ्य परमेश्वर तुम्हाला परत करणार आहे. मिळणार की नाही असे वाटत असेल तर आज देव तुम्हाला सांगत आहे, तो नक्की देणार. कारण देव आपल्या वचनाला जागणारा परमेश्वर आहे आणि जे काही तो सांगतो तेच करतो. आणि म्हणून परमेश्वर तुमच्यासाठी आज मदत पाठवणार आहे. तुमचे हे क्षणभराचे थोडीशी दुःख लवकरच संपणार आहे. परमेश्वर त्या दुःखांचा वापर करून तुम्हाला प्रमोशन देणार आहे. सगळं जे काही गेलेलं आहे परमेश्वर तुम्हाला परत करणार आहे. आणि म्हणून प्रियांनो, आज निराश होण्यापेक्षा, संकटा प्रॉब्लेमबद्दल कुरकुर कंप्लेंट करण्यापेक्षा, रडत बसण्यापेक्षा आज देव सांगत आहे, दाऊदासारखं, अयुबासारखं देवाकडे या, देवाकडे मागा, तो तुम्हाला देईल. आज देव तुमचा विश्वास बघत आहे की जो आनंदात माझ्याबरोबर असतो तो दुःखात पण माझ्याबरोबर आहे का. जो दुःखामध्ये देवाबरोबर असतो आणि देव त्याच्याबरोबर असतो, प्रियांनो, देव त्यांचा सीझन बदलतो, त्यांची परिस्थिती बदलतो, त्यांची वेळ बदलतो, त्यांचं डेस्टिनी बदलतो. आणि खरोखर आज आमचा परमेश्वर या वचनाद्वारे आज आम्हाला एनकरेज करत आहे. म्हणून निराश होऊ नका, धीर सोडू नका. तुमचा परमेश्वर तुमच्याबरोबर आहे आणि तुमचं प्रमोशन ऑन द वे आहे. लवकरच परमेश्वर तुम्हाला यातनं बाहेर काढणार आहे. ग्रेटर इज कमिंग. सो वेट पेशंटली. आणि जे काही तुम्ही गमावलं आहे त्याच्या दुप्पट देणारा तुमचा परमेश्वर आज तुमच्याबरोबर आहे. आज हे वचन देवाने आमच्यासाठी आशीर्वादित केलं, आज आम्हाला एनकरेज करून गेलं, म्हणून आपण देवाचे धन्यवाद करूया. आमेन, आमेन, आमेन.